कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तेजल मोहिते. माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये सर्वांचे स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली. रत्नागिरीत श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन. पालकमंत्री सामंत यांच्यासह नागरिकांकडून निषेध. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी. मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद. बस प्रवासात महिलेकडून मारहाण व चोरी. खिडकी उघडण्यावरून झाला होता वाद. 6 साथीदारांसह महिलेने केला होता हल्ला. 7 जणांना पेण पोलिसांकडून अटक. भरत गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात सुनील तटकरेंचा आढावा. जनतेची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. खासदार सुनील तटकरेंचा अधिकाऱ्यांना इशारा. लोकांच्या मागणीनुसार डीपी प्लॅनमध्ये बदल. शहर विकास आराखडा रद्द केला जाणार नाही. आमदार किरण सामंत यांची ठाम भूमिका. आता पाहूयात सविस्तर वृत्त. काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्या वतीने शनिवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि शेकडोंच्या संख्येने रत्नागिरीकरांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली. यावेळी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी ऑनलाईन संवाद साधत शोक व्यक्त केला. ही शोकसभा सावरकर नाट्यगृह प्रांगणात पार पडली. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी यावेळी सांगितले की या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रवृत्तीला आपण सर्वजण ठेचून काढू. तसेच सर्व नागरिकांनी एकता दाखवून विश्वास वृद्धिंगत करायला हवा. केंद्र सरकार या हल्ल्याचे प्रत्युत्तर नक्की देईल. येणाऱ्या काळात दहशतवाद्यांवर सरकार तीव्र कारवाई करेल. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर बाब असून या विरोधात आपण सर्वांनी अशीच एकजूट दाखवण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्व लोक नागरिक म्हणून एका छताखाली आलो आहोत. हीच आपली एकीची ताकद असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत या ठिकाणी काश्मीर हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी संपूर्ण टीम उपस्थित होती. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 भारतीयांबरोबर संवेदनशील दाखवण्यासाठी आणि संपूर्ण देश हा त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे आणि या प्रसंगाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज रत्नागिरी येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेत सर्व रत्नागिरीकरांबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वजण एक होऊन या घटनेचा निषेध करत आहोत आणि सर्व भारतीयांनी एकत्र होऊन हा जो प्रसंग आहे यामध्ये एकजूट राहून याचा प्रतिकार करण्याचे या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करत आहोत. कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे जे पहलगाममध्ये 26 जे निष्पाप अशा प्रकारचे पर्यटक होते त्यांना तिथे बलिदान द्यावं लागलं, त्यांना सर्वजण मी आदरांजली अर्पित करतो. आता जसं कर्नल साहेब म्हटले, अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला फार हेलावून टाकणार आहेत. तिथले जे आपण जर पिक्चर्स पाहिले, तिथले जे फोटो जर बघितले, तिथले जे काही हृदयद्रावक जर आपण बघितले प्रसंग, अगदीच नवीन लग्न झालेलं एक कपल असतं आणि त्यांच्यावरती अशा प्रकारची दुर्घटना होते, अशा प्रकारचा हल्ला त्यांच्यावरती होतो किंवा कित्येकांचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर देखत त्यांचा बळी जातो. अशा प्रकारच्या घटना खरंच सर्वांचं मन हेलावून टाकतात. मित्रो, मला वाटतं आपण सर्वांनी भारतीय म्हणून आपण सर्वांनी एक होणं गरजेचं आहे. ज्यावेळी अशा प्रकारचे काही प्रसंग येतात त्यावेळेस आपण निश्चितपणे अशा घटनांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. मला वाटतं आपण आपसातले काही छोटे मोठे रागलोभ असतील, काही हेवेदेवे असतील, ते विसरून एक होऊन अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा धिक्कार कसा करता येईल, त्याचा विरोध कसा करता येईल, त्याचा प्रतिकार कसा करता येईल, त्याच्या विरोधात एकपणे
ठामपणे कसं उभं राहता येईल त्याच्याबद्दलचा आपण विचार केला पाहिजे. जेव्हा बाहेरील शक्ती अशा प्रकारच्या हल्ले करत राहतील, आपण नेहमी पुन्हा जुन्या घटना पण आठवल्या पाहिजेत, जुन्या इतिहाससुद्धा आठवला पाहिजे. 26 अकराचा मुंबईवरचा हल्ला असेल किंवा इतरही पुलवामाचा झालेला हल्ला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे आठवत राहिल्या पाहिजेत. आणि मला वाटतं आपण सर्वांनी अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा धिक्कार करून त्याच्याविरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा मी हुतात्म्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. तळा येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला करून त्यांची गोळ्या घालून हत्या केली असून यामध्ये 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत देशभर निषेध व्यक्त होत असताना तळा शहरात देखील सर्व धर्म व सकल हिंदू समाजातर्फे बळीचा नाका ते मारुती मंदिर अशी रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून सदर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अतिरेक्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. याप्रसंगी सर्व पक्षीय पदाधिकारी, व्यापारी तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लालबाग सानेगुरुजी मार्ग येथे राहणारे 62 वर्षीय सतीश वासुदेव सावंत हे लक्झरी बसमधून सिंधुदुर्गमध्ये जात असताना लक्झरी बसमध्ये सावंत यांच्या बाजूला असलेली प्रवासी महिलेने खिडकी उघडण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून तरणखोप येथील न्यू मिलन हॉटेलजवळ बस थांबली असता आपल्या 6 आरोपी सहकार्यांना बोलावून सावंत यांना मारहाण तसेच गावठी कट्टा दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गळ्यातील 1,20,000 रुपये किमतीची 20 ग्रॅम सोन्याची चैन व 14,000 रोख रक्कम पळवले. पेण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण अधिकारी समद बेग व पथकाने दिनांक 21 रोजी करून आरोपींना अटक केली आहे. तर आरोपींना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. महाडचे आमदार, राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून तटकरे कुटुंबावर नेहमीच आवाज उठवला. यातूनच सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये सध्या शाब्दिक चकमका रंगत आहेत. भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. चुकीची माहिती देऊन अनेक अधिकारी जनतेची दिशाभूल करतात आणि बैठकीत वेळ मारून नेतात. मात्र अशा बेजबाबदार आणि दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला. सामावून घेण्याची क्षमता असताना सुद्धा अनेक वेळेला शैक्षणिक गुणवत्तेवरती ज्या पदावरती सामावून घेतलं जाऊ शकतं त्या बाबतीमध्ये सुद्धा जी नकारात्मकता कारखानदारांच्याकडनं दाखवली जाते त्या संदर्भामध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्यांना त्या ठिकाणी सांगितली. शैक्षणिक गुणवत्तेवरती आधारित रोजगार हा मिळाला पाहिजे, तो स्थानिकांचा नैसर्गिक हक्क आहे. त्या पद्धतीने सकारात्मक भूमिका कारखानदारांनी घेतली गेली पाहिजे. छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांनासुद्धा कारखानदारीमध्ये ते जे काही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून काम करून घेतात त्यामध्ये सुद्धा स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे. डायरेक्ट उत्पादन करणाऱ्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमधलीच माणसं लागतात, तुम्हाला जबाबदारी नाही घ्यायची. आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू ओन, आय टेक द टेंडर फॉर द ऑल इंडस्ट्री. व्हेन यू सेड टेंडर आय टेक इट इन अदर वे, बट पॉझिटिव्ह. आपण ज्यावेळेला सगळीकडे कॉन्ट्रॅक्टच आहे, जबाबदारी घ्यायची नाही आपल्याला. कारण कॉन्ट्रॅक्टरच्या वरती गेलं एखाद्या गोष्टी घडली का सगळं त्याच्यावरती सोडून आपण हात वर केला सगळे उभे राहतो. आता मी सांगणार यापुढे एखादी घटना घडली तर लहान माणसावरती त्याचा प्रमुख मालकाच्या डायरेक्टरवरती गुन्हा दाखल केस असे आहे की इथं लोक लोक आहेत इतकं प्रचंड गाड्या बघा. आम्हाला जर सिलेक्ट केलं त्या माणसं सांगितलं घर बांधवायला त्याला पावतात, त्याला आतापासून 4 वेळा 4 वेळा सांगितलं त्याला
अशा लोकांना आम्ही जर चालवतो तर इंडस्ट्रीमध्ये आपलं जाते तर तेव्हा चालवतात नाही. त्यामुळे तुम्ही देखील जेव्हा रेकमेंड करता तेव्हा माझी लक्षात येत की असं म्हणणं रेकमेंड करा की बरोबर कामाला एखाद्याला अर्थ नसेल कमी असेल तरी समजेल पण माझं प्रामाणिक म्हणजे आणि कुठल्याही गोष्टीत त्यांनी असं हे नाही मला कुठल्या तरी पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये मी सपोर्ट केला मला पण काय करतोय असं कुठलं. लांजा नगरपंचायतीच्या वतीने विकास आराखड्यासंदर्भात असणाऱ्या लोकांना शंका अडीअडचणीचे निरसन करण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने काल शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता लांजा आग्रे हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार किरण सामंत यांच्यासह लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशासक चेतन विस्पुते, नगररचनाकार रत्नागिरी, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आदी उपस्थित होते. या डीपी प्लॅन बाबत बोलताना नागरिकांनी डीपी प्लॅनमध्ये अनेक लोकांची घरे जाणार, 9 मीटरचे रस्ते लोकांना आवश्यक नसतानाही ते प्लॅनमध्ये दाखवले आहेत. यामुळे अनेक लोकांची घरे बाधित होत आहेत. काही ठिकाणी घराचे परसाव ग्रीन झोनमध्ये तर घर रेसिडेन्सी झोनमध्ये आहे. ही कुठली पद्धत आहे? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करताना आडापासून कळंबेपर्यंतच्या भागात कोणतेही ऐतिहासिक ठिकाण नाही किंवा पाणी नाही, मात्र येथे नो डेव्हलपमेंट झोन दाखवण्यात आला ही चुकीची बाब देखील मांडली. मात्र आमदार सामंत यांनी कोणत्याही परिस्थितीत डीपी प्लॅन हा रद्द होणार नाही, त्यामध्ये बदल करून मिळेल. डीपी प्लॅनवर तुमच्या हरकत द्या, सूचना मांडा, मात्र डीपी प्लॅन कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही. किरण सामंत यांनी कोणत्याही परिस्थितीत हा डीपी रद्द होणार नाही अशी भूमिका घेतल्याने डीपी प्लॅन रद्द करावा या मागणीसाठी आग्रही असलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. डीपी प्लॅन विरोध करू नका, चुकीचे काही होणार नाही, याला जबाबदार मी आहे, मात्र विकास नको अशी भाषा करू नका. डीपी प्लॅनमुळे अनेकांचा फायदा होणार आहे असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले. नकाशात दाखवलेत ना, आता कितीतरी लोकांचं नुकसान होत आहे साहेब. दाखवतो मी, बघा तिथं प्रत्यक्षात बोलले सकलला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी रोडचं तिथे साहेब यादीमध्ये दाखवला 5 वर्षां 10 वर्षां 20 वर्षां करणार भविष्यात कधीतरी होणार ना. सर्वसंमत आपण त्या पद्धती ज्या असतील तुमच्या त्याला योग्य पद्धतीमध्ये खरोखर केली नसेल तर आपली ती सुनावणी होणार, तुमची कमिटी आहे त्याच्यासमोर आपण 100% त्याचा मार्ग करू. दुसरी गोष्ट ज्या तुमच्या सूचना असतील त्या सूचना देखील त्याच्या कन्सिडर केल्या जातात. आता जे आपण घर एकीकडे आणि त्या सुधारता येणार ना. अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील विश्वास पाटील आणि कल्पना पाटील यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात निष्पाप पती पत्नी यांचा मृत्यू झाला होता. या झालेल्या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांचा एकुलता एक मुलगा व कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे आणि शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व शेकाप कायम पाठीशी राहील असे आश्वासन दिले. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीसह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.